नमस्कार. 9 तारखेला पुणे नाशिक रेल्वे आतापर्यंत झालेली नाही. 9 तारखेला तुम्ही आंदोलन करणार आहे. आंदोलनाचं स्वरूप कसं असेल? चक्काजाम आंदोलन आहे. त्या माध्यमातून 2-3 दिवसापूर्वी मुक्ताई मंदिरात मीटिंग झालेली आहे आणि सगळ्याच ग्रामस्थांना सर्वपक्षीय घेऊन सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन हे आंदोलन आपल्या भविष्यासाठी किती गरजेचं आहे हे पटवून देण्यासाठी त्या दिवशीची मीटिंग होती. आणि मला वाटतं मोठ्या संख्येने नागरिक, मुलं, ज्येष्ठ लोक, तरुण वर्ग ही सगळीच त्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी झाली. त्या माध्यमातून 9 तारखेला आपल्या जो चौक आहे आपला स्टँडचा, तिथं आंदोलनाचं ते ठिकाण आहे. रास्ता रोको करणार आहे की सभा घेणार? हो, तेच की रास्ता रोकोच होणार ना. रास्ता रोको पुणे नाशिक महामार्ग हा पण पुणे नाशिक महामार्गच आहे. त्या माध्यमातून इथं घ्यायचं सगळ्यांनी जे ठरवलंय ते तुमच्यापर्यंत मांडतोय. त्या माध्यमातून तिथं त्या दिवशी चक्काजाम आंदोलन होणार आहे. ते खरं तर सिन्नर असेल, संगमनेर असेल, आळेफाटा असेल, नारायणगावला आहे, मनसरला आहे, खेडला आहे, चाकणला आहे, सगळ्याच ठिकाणी जिथे एवढ्या जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. त्या माध्यमातून सगळ्यांची मागणी हीच आहे की रेल्वे ही पहिला जो रूट होता सरळ मार्गे त्या माध्यमातून तशीच व्हायला पाहिजे. GMRT प्रकल्पामुळे रेल्वे होत नाही असं कारण पुढे केलं जातं? नाही, तर तो शासनाचा आणि त्यांचा विषय आहे. आपलं म्हणणं असं आहे की त्याच्यावर मार्ग निघू शकतो. आणि मला वाटतं आजच अशी माहिती मिळाली की एक समिती गठीत केलेली आहे आणि 60 दिवसाच्या आत अहवाल द्यायचा आहे अशी समिती गठीत. कालचा एक मला मेल आलेला आहे. त्या माध्यमातून खरं तर अनेक मेलच्या माध्यमातून आठवलं की आपण सगळ्यांनाच मेलही करायचं आवाहन केलंय की CMO ऑफिसला असेल, तुमच्या रेल्वे ऑफिसला, मिनिस्टरला, केंद्रीय पातळीवर असेल, कलेक्टरला असेल, या सगळ्यांना धरून मेल सुद्धा आपण करतोय. आणि त्या माध्यमातून कालच एक समिती गठीत झाली अशी माहिती सकाळपासून टीव्हीलाही माहिती मिळते आणि मेलची सुद्धा मेल पण आपल्याला आलेला आहे. आंदोलनाची ग्रॅव्हिटी कमी व्हावी म्हणून सरकारची चाल असू शकते? नाही, त्यांनी ग्रॅव्हिटी कमी नाही होणार. पण म्हणजे सरकारने काय करायचं सरकारचा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांना गरज आहे, विद्यार्थ्यांना गरज आहे, शेतकऱ्यांना आहे, महिला वर्ग आहे, नोकरदार आहेत. आपली अनेक मुलं 2 व्हीलरवर इथून चाकण सारख्या ठिकाणी जातात. अनेक ऍक्सिडेंट झालेत किंवा आपल्या ॲम्ब्युलन्समधून पेशंट जात असताना ट्रॅफिकमध्ये अडकून सुद्धा जीव किती लोकांचे गेलेत. त्या माध्यमातून सुरक्षित आणि जलद सेवा मिळणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून रेल्वे आपल्या सगळ्यांना गरजेची आहे. सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. 9 तारखेच्या तीव्र आंदोलनानंतरही सरकारने जर दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल काय असेल? तेच आता त्या सत्यजित तांबे साहेबांनी खरं तर त्याबद्दल लीड घेतलं होतं आणि त्यांना मी तेही म्हटलंय की आपण एक समिती गठीत करा की जेणेकरून हे आंदोलन उद्या 9 तारखेला काय होते, परंतु पुढेही भविष्यात आपल्याला काय काय स्ट्रॅटेजी वापरावं लागेल आंदोलनासाठी ती निश्चित केली पाहिजे. त्या माध्यमातून एक स्ट्रॅटेजी, एक 6 महिन्याची तरी प्लॅनिंग आपल्याला करावं लागेल की सातत्याने ते आंदोलनं, एक आंदोलन झालं, दुसरा विषय झाला, तिसरा, त्या संदर्भात आपल्याला काय काय करता येईल हे सगळंच आपण नियोजनात काम करू. माजी खासदार शिवाजी आढळराव यांनी पुणे नाशिक रेल्वे खूप वर्ष प्रयत्न केले. त्या संदर्भामध्ये मतदारांची मतं पण मिळवली, पण रेल्वे काय झाली नाही. तर तो माझी आजी, आता आपल्याला ही परिस्थिती आहे की रेल्वे त्यांनी शिर्डी मार्गे तिकडं श्रीरामपूर त्या भागातून न्यायची ठरवली. आणि माझी विनंती आपल्या सगळ्या लोकांना हीच आहे की आपण सगळ्यांनी हे सगळं मागचं काय झालंय किंवा पुढं काय, आता आपल्याला गरज आहे आंदोलन करून आपला अधिकार आणि आपला न्याय हक्क मागण्याची. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या उद्या जर रस्त्यावर उतरलो तर निश्चित स्वरूपात शासनाला सुद्धा या सगळ्या जनमतापुढं निर्णय घेणं भाग पडेल. आपण आता आंदोलन पाहिलं CJPचं, मला वाटतं तोच एक विषय होता की सरकारला शेवटी लोकांच्या मागण्या तुम्हाला मान्य करणं आहे. आणि जी रास्त मागणी आहे, न्याय मागणी आहे, आपण काही वेगळं मागत नाही त्यांच्याकडं. जे आमचा अधिकार होता इतके वर्ष, तुम्ही 20-25 वर्ष त्याच्यावर तुम्ही खर्च केलेत, अनेक सर्वे केलेत, अनेक लोकांना जमिनीचे पैसे सुद्धा दिलेत, आणि मग अचानक असे थांबून का घेतलंय की जेणेकरून ही बसत नाही किंवा अजून काही वेगळं कारण सांगून तुम्ही आम्हाला दिशाभूल करायचा प्रयत्न करताय. तालुक्याच्या आमदारांची या संदर्भात भूमिका काय आहे? काल आमदार साहेब मिटिंगला होते. आमदार सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, आमदार सुद्धा आंदोलनाला असणार आहेत. 9 तारखेच्या आंदोलनाला आमदार साहेब स्वतः नारायणगावला असतील, आळेफाट्यावर सुद्धा आंदोलन करायचं ठरलंय. मनसरला ते म्हटले मी माझ्या पद्धतीने मला जिथे जिथे शक्य आहे त्या सगळ्या आंदोलनांमध्ये मी सहभागी असणार आहे. जुन्नरच्या जनतेला तुम्ही काय आवाहन कराल?
बघ आपल्या न्याय हक्कासाठी ही आपली आरपारची लढाई आपल्याला करावी लागेल. मग त्यासाठी आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. सोशल मीडिया हे आता सध्या बलस्थान आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांनी फिजिकली सुद्धा, नुसतं सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन करून चालणार नाही, फिजिकली सुद्धा 9 तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. सरकार निश्चित स्वरूपात त्याची दखल घेणार आहे. तसं नसतं तर कदाचित आजची समिती गठीत झाली नसती. म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण जेवढं शांतपणे आणि अधिकच्या संख्येने आंदोलन करू, निश्चित स्वरूपात यश आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आपण सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं हीच विनंती आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.